नमस्कार मुलांनो, मी भारती प्रभाकर करडे, तुमची इयत्ता 5वी विषय मराठीची ऑनलाईन शिक्षिका। आज आपण घटक अभ्यासणार आहोत, तो म्हणजे शिष्यवृत्ती उजळणे भाग 10वा। तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, गीत रामायणाचे लेखक कोण? तर दुसरा पर्याय आहे ग दी माडगूळकर। आता राहिलेले 3 पर्याय त्याचं आपण विश्लेषण करूयात। संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला, यालाच भावार्थ दीपिका असे म्हणतात। तसेच त्यांनी अमृतानुभव ओवी लिहिल्या। ग दी माडगूळकर यांनी गीत रामायण, त्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी असं मानलं जातं। मिरासदार, द मा मिरासदार यांच्या कथा प्रसिद्ध आहेत। व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भूताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा। तसेच केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड या गावी झाला। त्यांच्या सुप्रसिद्ध कविता आम्ही कोण, स्फूर्ती, कवितेचे प्रयोजन, प्रतिभा, तसेच निसर्गावर आधारित भृंग, फुलपाखरू, पुष्पाप्रत, तसेच क्रांतिकारक सामाजिक विचाराच्या त्यांच्या काही कविता आहेत। त्यापैकी तुतारी, नवे शिपाई अशा प्रकारचे त्यांचं साहित्य आहे। मुलांनो, तुमच्यासाठी पहिला प्रश्न, गीत रामायणाचे लेखक कोण? दुसरा पर्याय आहे ग दी माडगूळकर। ग दी माडगूळकर हे महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून संबोधले जातात। आता उरलेले जे 3 पर्याय आहेत त्यांचं विश्लेषण पाहूयात। संत ज्ञानेश्वर यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला। ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थ दीपिका। तसेच अमृतानुभव आणि ओव्या लिहिल्या। द मा मिरासदार यांच्या कथा प्रसिद्ध आहेत। व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भूताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा। तसेच केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले, त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड या गावी झाला। त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत। आम्ही कोण, स्फूर्ती, कवितेचे प्रयोजन, प्रतिभा, तसेच निसर्गावर आधारित भृंग, फुलपाखरू, पुष्पाप्रत आणि क्रांतिकारी सामाजिक विचाराच्या त्यांच्या कविता प्रसिद्ध आहेत। त्या म्हणजे तुतारी, नवा शिपाई इत्यादी। खालीलपैकी वेगळ्या जोडीचा क्रमांक तुम्हाला सांगायचा आहे। पर्याय 1 आहे एकनाथ भारुड, दुसरा आहे तुकाराम अभंग, तिसरा आहे रामदास सज्जनगड आणि चौथा पर्याय आहे ज्ञानेश्वर ओवी। तर बाळांनो, इथे सर्व संत दिलेले आहेत आणि उजव्या बाजूला त्यांचे साहित्य दिलेले आहे। तेव्हा पर्याय 3 आहे तो वेगळी जोडी आहे, म्हणजे चुकीचा पर्याय आहे। ते कशासाठी? तर इथे संत दिलेले आहेत, परंतु सज्जनगड हे काय आहे तर राहण्याचं ठिकाण आहे, तर ते साहित्य नाही आहे। रामदासांचं साहित्य कोणतं आहे? मनाचे श्लोक, दासबोध, त्यामुळे सज्जनगड इथे चुकीची जोडी आहे। पर्याय क्रमांक 3। फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला कोणता सण येतो? चौथा पर्याय आहे होळी पौर्णिमा। आता बाकीचे 3 जे पर्याय आहेत त्यांची आपण माहिती जाणून घेऊयात।
पाडवा, पाडवा दिवाळीचाही पाडवा येतो आणि चैत्र महिन्यातील गुढीपाडवा हा सुद्धा पाडवा. तसेच रामनवमी ही चैत्र महिन्यात 9व्या दिवशी येते रामनवमी. हनुमान जयंती ही चैत्र महिन्यात पौर्णिमेला साजरी केली जाते. खालील वाक्यात प्रश्नार्थक चिन्ह कोठे वापरता येईल? तर पर्याय क्रमांक 4, एवढा कचरा येतो कुठून? खालील वाक्यात स्वल्पविराम कोठे देता येईल असे वाक्य असणारा योग्य पर्याय सांगायचा आहे. तर मुलांनो, पर्याय क्रमांक 4, आई या कचऱ्याचं काय करत असतील? मुलांनो, स्वल्पविराम दिला की तिथे थोडं काही सेकंद आपल्याला थांबायचं आहे. मग आपण आई इथे थांबतो आहोत, मग या कचऱ्याचं काय करत असतील? म्हणून आईच्या ठिकाणी स्वल्पविराम येतो. खालीलपैकी कोणते वाक्य योग्य राहील? तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. बापरे म्हणजे तिथे उद्गारवाचक चिन्ह बरोबर आहे. मला श्वास घेणे अवघड झाले आहे, पूर्णविराम आला. त्यानंतर आई या कचऱ्याचं काय करत असतील? मग आईच्या ठिकाणी स्वल्पविराम म्हणजे काही सेकंद तिथे थांबणं म्हणजेच स्वल्पविराम, आणि पुढे या कचऱ्याचं काय करत असतील? प्रश्नचिन्ह. अशा पद्धतीने दुसरा पर्याय बरोबर आहे. खालीलपैकी कोणते वाक्य योग्य राहील? तर दुसरा पर्याय बरोबर आहे. बापरे म्हणजे इथे उद्गारवाचक चिन्ह बरोबर आहे. मला श्वास घेणं अवघड झालं आहे, पूर्णविराम आहे. आई या कचऱ्याचं काय करत असतील? आता आईला उद्देशून म्हटलंय, तिथे थोडा आपल्याला पॉज घ्यायचा आहे, थांबायचं आहे काही क्षण, काही सेकंद, मग तिथे स्वल्पविराम येतो. या कचऱ्याचं काय करत असतील? मग प्रश्नचिन्ह. म्हणून दुसरा पर्याय बरोबर आहे. शब्दांमधून नपुंसकलिंगी शब्दाचा पर्याय सांगायचा आहे. तर चौथा पर्याय बरोबर आहे, केळे. नपुंसकलिंगी शब्द कसा ओळखायचा? तर मुलांनो, नपुंसकलिंगी या शब्दाच्या अगोदर आपण ते हे सर्वनाम घ्यायचे आणि ते प्रत्येक शब्दाच्या अगोदर लावून बोलायचं आहे. ते वडा नाही होत, ते विडा नाही होत, ते सूर्य बरोबर नाही वाटत, ते केळे. म्हणूनच नपुंसकलिंगी पर्याय म्हणजे ते केळे. समजलं? त्या छोट्या बाळाला खाऊ, इथे आपल्याला क्रियापदाचं योग्य रूप वापरायचं आहे. दिला तरच बरोबर वाटत नाही. देतो, आजोबांनी त्या छोट्या बाळाला खाऊ देतो, वाक्य बरोबर वाटत नाही. दिला, आजोबांनी त्या छोट्या बाळाला खाऊ दिला, वाक्य बरोबर वाटतं. त्यानंतर आजोबांनी खाऊ देईल, वाक्यरचना बरोबर वाटत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 दिला हे बरोबर आहे. वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडून त्याचा योग्य पर्याय सांगायचा आहे. दात काढणे म्हणजेच पहिला पर्याय बरोबर आहे, निर्लज्जपणे हसणे. एखादा आपल्याला समंजसपणाच्या 4 गोष्टी सांगतोय, अशा वेळी समोरचा हसतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? काय रे दात काढतोस? म्हणजे एवढा समोरच्याला राग आलेला असतो. खाली दिलेल्या अर्थाची म्हण कोणती ते निवडून तिचा क्रमांक सांगायचा आहे.
प्रत्यक्ष पुराव्याने गोष्ट सिद्ध करणे. म्हणीचा अर्थ दिलेला आहे. अशी म्हण पर्यायातून सांगायची आहे. प्रत्यक्ष पुराव्याने गोष्ट सिद्ध करणे. मग आपण काय म्हणतो, हा सूर्य आणि हा जयद्रथ, होऊन दे काहीतरी समक्ष. म्हणजेच प्रत्यक्ष आपण पुरावा दाखवतो. हे बघ, हे असं आहे आणि हे असं. बोल आता तुला काय म्हणायचंय. अशा प्रकारे ह्या म्हणीचा हा अर्थ आहे. प्रत्यक्ष पुराव्याने गोष्ट सिद्ध करणे. म्हणजेच त्याची म्हण आहे, हाच सूर्य आणि हाच जयद्रथ. या प्रश्नामध्ये सुसंगत परिच्छेद दिलेला आहे आणि गाळलेल्या जागी पर्यायातून योग्य शब्द निवडून सुसंगत परिच्छेद पूर्ण करायचा आहे. एके दिवशी कावळीने टिंबटिंब अंडी घातली. कुठे, दारात, रस्त्यात, घरट्यात, झाडावर, असं आपल्याला कळणार नाही. तर आपण त्यासाठी दुसरा पर्याय सुद्धा, दुसरा प्रश्न सुद्धा आपल्याला वाचायचा आहे. काही काळानंतर त्या अंड्यातून टिंबटिंब बाहेर पडले. अंड्यातून काय बाहेर पडतात, पाणी, फुले, मुले की पिल्ले. तर पिल्ले. मग अंडी कुठे उबवली जातात, तर घरट्यात. म्हणून पहिल्या प्रश्नाचं आता यावरून आपल्याला उत्तर कळतं. एके दिवशी कावळीने घरट्यात अंडी घातली आणि कावळीनेला खूप आनंद झाला. आणखीन कोणाला, पिल्लांना झाला, कावळ्याला झाला, झाडे की प्राण्यांना झाला. तर बाळांनो, कावळा आणि कावळीनेला खूप आनंद झाला. अशा प्रकारे सुसंगत परिच्छेद दिला असता पहिल्या प्रश्नावर लगेचच त्याचं उत्तर निवडायचं नाही, तर पुढचे दोनही प्रश्न त्याच्या अनुषंगाने असतात, त्याच्यावर आधारित असतात. त्यामुळे पुढचेही प्रश्न आपल्याला वाचायचे आहेत आणि त्या दृष्टीने अंदाज लावत सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. घर माणसाचे, तर आश्रम कुणाचा. दुसरा पर्याय आहे ऋषींचा. आदिवासींचे पाडे असतात, माणसाचे घर असते आणि सिंहाची गुहा असते. दिलेल्या जोड्यांमधील विसंगत जोडी शोधून त्याचा पर्याय क्रमांक सांगायचा आहे. पूजा अर्चा बरोबर आहे. लांब जवळ बरोबर आहे. लाडी गोडी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 मात्र बरोबर नाही, कारण शेती भाती होते, शेती वाडी होते, परंतु शेती माती होत नाही. म्हणून तिसरा पर्याय जो आहे तो विसंगत जोडीचा आहे. हे सर्व जे दिलेले आहेत पर्याय, ते सर्व जोड शब्द आहेत. लक्षात ठेवायचं, जोड शब्द तुम्हाला पाठांतर करायचे आहेत. मीना शर्यतीत जिंकल्यामुळे तिला मोठे टिंबटिंब मिळाले. इमान मिळाले. इमान म्हणजे इमान राखतो. इमान राखणारा कोण, तर कुत्रा. मग इंधन मिळाले, ते पण नाही होत. इनाम, इनाम म्हणजे बक्षीस मिळाले. कळलं का. म्हणून हा तिसरा पर्याय बरोबर आहे. खालीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय क्रमांक सांगायचा आहे. वाघासारखा हिंस्त्र बरोबर आहे. कर्णासारखा दानशूर बरोबर आहे. बर्फासारखा शुभ्र हे सुद्धा बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 3 ही चुकीची जोडी आहे. पाण्यासारखा रंगीत नाही. पाण्याला कोणताही रंग नाही. पाणी हे रंगहीन असते. आलं लक्षात तुमच्या. जसे जमदग्नी म्हणजे रागीट माणूस, तर लंबकर्ण म्हणजे मूर्ख माणूस. आले लक्षात तुमच्या. मुलांनो, रिकाम्या चौकोनात खालीलपैकी कोणते अक्षर भरल्यास आडव्या शब्दाचा अर्थ डोळा होईल आणि उभ्या शब्दाचा अर्थ नमस्कार असा होईल.
तर आपल्याला समजण्यासाठी आपण पर्याय क्रमांक 1 र टाकून बघूया. नयर, नाही बरोबर वाटत. कारण आडवा शब्द आपल्याला डोळा बनवायचा आहे. पर्याय क्रमांक 2 ग टाकून बघा. नयग, नाही बरोबर. नयन, न टाकल्यावर नयन म्हणजे डोळा बरोबर आहे आणि उभा शब्द नमन म्हणजे नमस्कार हे सुद्धा बरोबर आहे. अशा प्रकारे तिसरा पर्याय न हे उत्तर बरोबर आहे. चौकोनात मोकळ्या जागी अशी अक्षरं निवडायची आहेत की ज्यामुळे संपूर्ण चौकोनातील अक्षरांचा अर्थपूर्ण शब्द तयार होतील. ठीक आहे. 3 शब्द आहेत. 3 शब्दांना 3 अक्षरे योजायची आहेत. तर आपण पहिला पर्याय घेऊन बघूयात. पहिल्या पर्यायामध्ये फ आहे, म आहे आणि भ आहे. ही अक्षरे त्या तिथे योजून ते शब्द आपण वाचून बघूयात. फ, फटका. म, टका. भटका. म्हणजेच पर्याय पहिला बरोबर आहे. पुढचे पर्याय घेण्याची गरजच नाही. अशा पद्धतीने जिथे आपल्याला काही समजत नसेल अशा वेळी आपण पर्यायातले शब्द किंवा पर्यायातल्या संख्या किंवा तो पर्याय घेऊन अर्थ लागतो की नाही त्याचा अंदाज लावायचा आहे. मुळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास पहिला शब्द कोणता येईल? तर पहिला पर्याय बाग, दुसरा खुर्ची, तिसरा स्टूल आणि चौथा टेबल. तर मुलांनो दुसरा पर्याय आहे खुर्ची येईल. तेव्हा यासाठी एक लक्षात ठेवायचंय तुम्ही की मुळाक्षरे आपली पाठ असायला हवी. क ख ग घ न, च छ ज झ न, ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म, य र ल व श, स श ह ळ क्ष ज्ञ. अशा प्रकारे मुळाक्षरे आपल्याला पाठांतर हवीत म्हणजे आपल्याला क्रम लावता येतो. म्हणून आता क, क इथे यावरून कोणताच शब्द येत नाहीये. मग क नंतर ख, मग ख, ख चा खुर्ची आहे म्हणून पहिला शब्द मुळाक्षराप्रमाणे इथे खुर्ची हा आहे. या प्रश्नामध्ये अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधायचा आहे. त्याने गाडीने काही अंतरातच रस्ता पार केला. पार केला म्हणजेच पलीकडे गेला. आलं लक्षात? मग पार हा अधोरेखित शब्द आहे. त्याचा अर्थ आहे दुसरा पर्याय पलीकडे. कामगार दिन म्हणजेच खालीलपैकी कोणता दिवस? पर्याय क्रमांक चौथा 1 मे आणि 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. आता उरलेले 3 पर्याय यांची माहिती घेऊयात आपण. 15 ऑगस्ट आपल्या राष्ट्राचा स्वातंत्र्य दिन, आपला स्वातंत्र्य दिन. 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन. 1 ऑगस्ट लोकमान्य बाळ गंगाधर यांचे पुण्यस्मरण म्हणजेच पुण्यतिथी. जागतिक साक्षरता दिन हा कोणत्या दिवशी येतो? तर 8 सप्टेंबर म्हणजेच पर्याय क्रमांक 2. आता 3 पर्यायांची आपण माहिती घेऊयात. 5 सप्टेंबर शिक्षक दिन, 5 जून जागतिक पर्यावरण दिन आणि 8 मे आत्माराम रावजी देशपांडे अनिल या टोपण नावाने त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. रावणाने कपट करून सीतेचे हरण केले. कपट या नावाखाली अंडरलाईन केलेली आहे, अधोरेखित केलेला आहे. तर कपट या शब्दाचा अर्थ या पर्यायातून सांगायचा आहे. तर पर्याय क्रमांक चौथा कारस्थान. कपट म्हणजे कारस्थान. मुलांनो
इथे आपला शिष्यवृत्ती उजळणी भाग 10वा पूर्ण होत आहे। तेव्हा तुम्हाला हे प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण निश्चितच आवडलं असेल। तेव्हा बाळांनो, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। तसेच लवकरच मी उजळणी भाग 11वा आपणासाठी घेऊन येणार आहे। तेव्हा तोपर्यंत तुमची रजा घेते आहे। धन्यवाद। मुलांनो, इथे शिष्यवृत्ती उजळणी भाग 10वा पूर्ण होत आहे। तुम्हाला प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण निश्चितच आवडलं असणार आहे। तेव्हा लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि पुढील शिष्यवृत्ती उजळणी भाग 11वा तुमच्यासाठी मी लवकरच घेऊन येणार आहे। तोपर्यंत मुलांनो, धन्यवाद।